तिला काहीही हेल्थ प्रॉब्लेम असेल तरी ती किचन ओट्यासमोर उभी राहणार, बरोबर आहे. ती प्रिपरेशन करणार सगळं. चूल आणि मूल तो बरोबर. आपल्याला चुकलेला नाही इंडियन ओव्हनसाठी. महिलांमध्ये मेडिकल टर्ममध्ये थायरॉइड आणि PCODचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. राईट. तर त्या केसमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगला घेऊन किंवा ओव्हरऑलच वर्कआउटला घेऊन काही मिथ्स आहेत, काय आहेत? आणि आपली इंडस्ट्री ओव्हरऑल ट्रेनिंग जे आहे, वेट ट्रेनिंग, हेल्थ ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, ते ह्या प्रॉब्लेम्समधून बाहेर यायला महिलांना कसं मदत करेल? सर, मी इथं फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग बद्दलच नाही आपण म्हणू शकत. ॲक्च्युली थायरॉइड आणि PCOD किंवा डायबिटीज, हाय BP, हे सगळे जे आहेत ना, हे लाईफस्टाईल डिसीज आहेत. ओके. म्हणजे याच्यामध्ये माणसाची सेडेंटरी लाईफस्टाईल, कसंही खाणं, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्लीप सायकल जे आहे ना, ते बिघडले, ते सगळं बिघडलेलं आहे आता सध्या. म्हणजे जरी माझं काम, मी लॉगआउट IT इंडस्ट्रीचा माणूस आहे, 8-8:30ला करतोय, 9:30-9:30ला जेवतोय, तर मी 10:30-11पर्यंत बेडवर जाऊन झोपणं एक्सपेक्टेड आहे. पण आत्ता सध्या मोबाईल बघण्याच्या ह्याच्यात, काही लाईव्ह शो बघण्याच्या ह्याच्यात TV वरती माणूस 1-1.5 वाजता झोपतो. स्त्रियांचंही तेच झालेलं आहे. आणि ह्या चेंज झालेल्या स्लीप सायकल्समुळे, थायरॉइड, खाण्याचे पदार्थ चुकीचे असल्यामुळे, टेस्ट हा एकच कन्सर्न असल्यामुळे खाण्यामागचा, हे सगळे प्रॉब्लेम वाढत चालले. शरीरात इन्फ्लमेशन वाढत चालले आणि हे प्रॉब्लेम वाढत चालले. मग याला सोल्युशन काय? तर तुम्ही फिटनेस लाईफस्टाईलमध्ये या. ओव्हरऑलच म्हणजे काय बरं, फिटनेस लाईफस्टाईल म्हणजे असं खूप काही मोठं नाही करायचं आपल्याला. 6 ते 8 तासाची झोप घ्यायची आहे. आठवड्यातनं 4च दिवस तुम्ही शरीराला पाऊण तासाचा व्यायाम करायचा आहे. 4 दिवस म्हणजे पाऊण तासाने जर मी हिशोब केला तर 3 तास झाले मॅक्स. अख्ख्या आठवड्यातले 3 तास. आणि वेळच्या वेळी खाणं, योग्य खाणं, शरीराला हवं ते खाणं, विचार करणं की अरे ह्या वेळेस मला याची गरज आहे का, अननेसेसरी, का फक्त आवडतंय, जिभेला चांगलं वाटतंय म्हणून मी खातोय. एवढं जरी केलं ना तरी ह्या सगळ्या गोष्टींमधनं 50% पॉप्युलेशन बाहेर येऊ शकतो. सर, तुम्ही मोबाईलचा विषय काढला, IT सेक्टरचा विषय काढला. रदर आता बऱ्यापैकी जॉब जे आहेत ते असे बैठे जॉब झालेले आहेत. आणि बसून जॉब किंवा आणि अगदीच शरीराची पूर्ण तयारी न झाल्यामुळे, वेगवेगळ्या कारणांमुळे बॅकपेनचं प्रमाण फार वाढलेलं आहे. राईट. तर मग त्या केसमध्ये ऑपरेशन, सर्जरी हा एक विषय येतो. त्याच्याबद्दल पण बऱ्याच गैरसमज आहेत. पण एका बाजूला बिना ऑपरेशन करता सुद्धा बॅकपेन बरे झालेले आहेत. राईट. तर काय म्हणजे विदाऊट ऑपरेशन करता बॅकपेन बरा होऊ शकतो का? कसा होऊ शकतो? नाही, बॅकपेनमध्ये बऱ्याचशाच कंडिशन आहेत सर. डिस्कशी रिलेटेड आहेत, व्हर्टिब्रल कॉलमशी रिलेटेड आहेत, मसल स्पाझमशी रिलेटेड आहेत, तुमच्या पोश्चरशी रिलेटेड आहेत. मग याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला जिथे डॉक्टर सर्जरी सजेस्ट करतायत अगदी वर्स्ट कंडिशनमध्ये, तुम्हाला सर्जरीसाठी जावं लागेल. तुम्ही 1-2-3 डॉक्टरांचं ओपिनियन घ्या, तिघांचंही सेम म्हणणं असेल तर तुम्हाला सर्जरीसाठी जावं लागेल, तशा कंडिशन असतील तर. पण लाईफस्टाईल डिसीजमुळे जर काही तुमच्यामध्ये इंजुरीज झाल्या असतील, लाईफस्टाईलमुळे कंटिन्युअस बसून काम आहे, फॅट पर्सेंटेज खूप वाढलं आहे, मग त्या केसमध्ये तुमच्या बॅक मसलवरती तुमचा शरीराचा बॅलन्स सांभाळण्याकरता प्रेशर वाढत जातं. आणि त्याची जर कॅपॅसिटी नसेल तितका वेळ बॅलन्स करण्याची, तर मग बॅकचे मसल्स तुमचे गिवअप करणार. एक. दुसरं, हा झाला लॅक ऑफ स्ट्रेंथचा पार्ट. दुसरं, झीज. तुम्ही जर व्यवस्थित खात नसाल, झोपत नसाल, व्यायाम करत नसाल, तर तुमच्या शरीरामधनं मणक्यांची झीज फास्ट होणार. मणक्यांची झीज झाली तर तुमच्या एखादी नर्व कंप्रेस होणार, त्याच्यामुळे तुम्हाला बॅक पेन, पोस्टेरियर चेनमध्ये तुमच्या लेगच्या सायटिकाशी रिलेटेड गोष्टी होणार. मग याच्यातनं जर तुम्हाला बाहेर यायचं, जसं सायटिका, तुम्हाला काय ॲक्टिव्ह करणं, मोबाईल करणं बॉडीला गरजेचंच आहे. आता तुम्ही विषय काढलाच आहे म्हणून विचारतो. आता हे लोक आहेत 8-10 तास काम करतात, अगदी पाऊण तास काढणं पण त्यांच्यासाठी अशक्य का होतं की ऑलरेडी ते इतके त्या मशीन्स बरोबर इतके अटॅच झालेले असतात, तिथून उठून परत
त्यांना वाटतं की मेंदूला त्यांच्या एंटरटेनमेंट हवे आणि मग ते मोबाईल आणि खाणं बिणं जिभेचे चोचले वगैरे सगळं होतं. पण तरी पण ड्युरिंग दॅट 8 ते 10 तासाचा जो त्यांचा पार्ट आहे त्यासाठी असे काही छोटे छोटे उपाय तुम्ही सांगू शकाल का की त्यांनी निदान त्या 8-10 तासात अधेमध्ये ती मोबिलिटी काय थोड्या टिप्स दिल्यात तर? नाही, डेफिनेटली याच्यामध्ये जी व्यक्ती कंटिन्युअस 8 ते 10 तास बसणं हे त्याच्या प्रोफेशनचं डिमांडच आहे. राईट. तो काय टाळू शकतो? म्हणजे जसं एखादा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याला ती बॅग घेऊन सगळीकडे फिरणं हे त्याचं प्रोफेशनचं डिमांड आहे. राईट राईट. सो IT बँक सेक्टर मधल्या लोकांना सुद्धा बसून तितका वेळ काम करणं हे डिमांड आहे प्रोफेशनचं. राईट राईट. पण हे काम जर मला चांगल्या कपॅसिटीने 95 वर्षी करायचंय, मी आता 40 वर्षाचा आहे, तर मला शरीरामध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे ना. इन्व्हेस्टमेंट. माय प्रोफेशन इज डिमांडिंग की मी असं बसून काम करायचंय. ते जर मला बसणं होत नसेल 50व्या वर्षी, इतकं बॅक पेन होतं की मला अजून रेलिंग सपोर्ट घेऊन बसावं लागतंय, तर त्याचा अशा लाईफस्टाईलला काही अर्थ नाही ना. थोडक्यात लोकांनी त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घ्यायला पाहिजे. सपोज एखाद्या व्यक्तीला काम करण्याची क्षमता त्याची 65व्या वर्षापर्यंत आहे, शारीरिक क्षमता आहे, आणि तो 65व्या वर्षापर्यंत व्यवस्थित काम करतोय, प्लस त्याचं लाईफ चांगलं जगतोय. बरोबर आहे. जो माणूस 58व्या वर्षी बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्ट्रेंथ, बिकॉज ऑफ लॅक ऑफ फिटनेस लेवल ते प्रोफेशन सोडून देतोय. हो बरोबर बरोबर. 7 वर्षाचा लॉस आहे ना माझा. हा, ओव्हरऑल फायनान्शियल लॉस सगळाच लॉस आहे. तो ती इन्व्हेस्टमेंट अर्लिएस्ट पॉसिबल करायलाच पाहिजे त्यांनी. म्हणजे त्यांनी शरीराची झीज होणारच आहे, पण ती स्लो होईल असं बघितलं पाहिजे. तो विचार करून खाल्लं पाहिजे, तो विचार करून थोडा तरी वेळ काढला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे. ग्रेट ग्रेट. इन्व्हेस्टमेंट त्याच्यात त्यांनी काय करायचंय, बाबा तू 1.5 तास जिमला जाणं येणं शक्य नाहीये, शरीराचं वजन वापरून तुम्ही खूप एक्सरसाइज करू शकता. बरोबर. नाही जमत आहे ना जिमला जायला, एखाद्या क्वालिफाईड ट्रेनर्सचे सर्टिफिकेशन बघा, त्याला सांगा माझं असं असं आहे, मला घरी वर्कआउट करायचं आहे, मी नाही जाऊ शकत जिमला, त्याच्याकडनं प्रोग्राम घ्या, डेमॉन्स्ट्रेट करून घ्या त्याच्याकडनं त्या एक्सरसाइजेस, आणि त्या तशा तुम्ही करा. सर तुम्ही सांगितलं वेट ट्रेनिंग केलं पाहिजे, चांगला डाएट घेतला पाहिजे, तुम्ही इतक्या वर्षाला क्षेत्रात काम करताय, पण सर काय होतंय, ट्रेनर बरोबर भेटत नाहीत. चुकीचे ट्रेनर आणि त्यांनी दिलेला चुकीचा वर्कआउट, याच्याबद्दल मार्केटमध्ये तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. स्वघोषित ट्रेनर भरपूर आहेत मार्केटमध्ये. तर अशा ट्रेनर्सना ओळखायचं कसं आणि त्याच्यापासून शरीराला होणारे नुकसान, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग पैसे वाचवायसाठी अशा स्वघोषित ट्रेनरकडे आपण आकर्षित होतो. राईट. मग त्यांना ओळखायचं कसं आणि त्यांनी दिलेल्या चुकीच्या वर्कआउटमुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो? खूप चांगला प्रश्न विचारलाय सर तुम्ही इंडस्ट्रीबद्दल माझ्या. येस. फिटनेस इंडस्ट्रीला ज्या मी क्षेत्रात काम करतोय, आय रिस्पेक्ट अ लॉट. ग्रेट. ओके. प्रॉब्लेम काय आहे भारतामध्ये, मी इलेक्ट्रॉनिक्स जेव्हा शिकलो, डिप्लोमा केला, इंजिनिअरिंग केलं, कुठल्या तरी ऑथराइज्ड इन्स्टिट्यूटचा, युनिव्हर्सिटीचा त्या सिलेबसला एक थप्पा आहे, ऑथरायझेशन आहे. ओके. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये इम्प्रूव्हमेंट इन फिजिकल परफॉर्मन्स हे जे सायन्स आहे, आम्ही फिटनेस प्रोफेशनल कुठल्या सायन्समध्ये डील करतो, इम्प्रूव्हमेंट इन फिजिकल परफॉर्मन्स. ओके ओके. या सायन्सचा एक स्ट्रक्चर्ड सिलेबस कुठल्या युनिव्हर्सिटीचा असा नाही. ओके. त्याच्यामुळे काय होतं, इंडियामध्ये नाही आहे, बऱ्याच ठिकाणी बाकी ठिकाणी आहे, पण भारतामध्ये अजून तेवढ्या अग्रेसिव्हली तितके क्वालिफाईड ट्रेनर्स त्या इन्स्टिट्यूट मधनं बाहेर पडतील तेवढे कोर्सेस अवेलेबलच नाहीयेत. मग काय ह्या इंडस्ट्रीचे सर्वा म्हणेल मी, कैजात कपाडिया सर. ओके. ज्यांनी सुरुवात केली, आणि आम्ही आत्ता जी काही फिटनेसमध्ये काम करणारी लोक आहोत, ओके, आमच्यावर त्यांचे खूप उपकार आहेत, त्यांच्यामुळे आम्ही आत्ता हे सगळं बोलू शकतो. राईट. पण माझं फील्ड जे आहे फिटनेस इंडस्ट्रीचं, त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर लुक चांगला असेल ना, तर तुम्हाला दुसरा माणूस फॉलो करायला सुरुवात करणार. नो मॅटर तुम्ही ती एक्सरसाइज नॉलेज आहे बरोबर करताय नाही करताय. एक दुसरं, तुम्हाला ह्युमन बॉडी बायोमेकॅनिक्सचं नॉलेज आहे का नाहीये.
दॅट डझंट मॅटर. व्हॉट मॅटर इज लुक. ओके, म्हणजे आता मी असा दिसतोय, ओके, मी ह्युमन बॉडी बायोमेकॅनिक्सचा अभ्यास करतोय, रिकव्हरी इंजुरीजच्या ह्या सगळ्या केलेल्या आहेत, पण माझ्याच बरोबर जर कोणी चांगला अजून प्रेझेंटेबल माणूस बसला की जो जेनेटिकली खूप स्ट्रॉंग आहे, बॉडी प्रेझेंटेबल आहे, पण त्याच्याकडे ह्युमन बॉडी बायोमेकॅनिक्सचं नॉलेज नाही आहे, अशा केसमध्ये एखादा मेंबर आहे तो त्याच्याकडेच जाणार. ओके, मग अशा ट्रेनर्सना ओळखण्याकरता तुम्हाला एक्सरसाइज शिकवताना त्याचे टीचिंग टेक्निक्स बघायला पाहिजे. म्हणजे स्कॉट शिकवायचा आहे, तो परफेक्ट करतोय स्कॉट, किंवा तो बेंटोवर परफेक्ट करतोय, डेडलिफ्ट बरोबर करतोय, कोण ट्रेनर. पण जर मला मेंबरला त्या बरोबर पोश्चरमध्ये घेऊन यायचंय, तर त्या पोश्चरमध्ये मला मेंबरला आणण्याकरता मला याच्या कुठल्या जॉईंटच्या मोबिलिटीवर काम करायला हवंय, कुठल्या मसलच्या फ्लेक्झिबिलिटीवर काम करायला हवंय, हे त्या ट्रेनरला माहीत असतं, जो क्वालिफाईड आहे. पण एखादा प्रेझेंटेबल ट्रेनर आहे, त्याला माहीत नसेल, तर तो तुमच्याकडनं तो फॉर्म परफेक्ट करून घेऊ शकणार नाही. मग मे बी चुकीच्या फॉर्ममुळे तुम्हाला काहीतरी इंजुरी होऊ शकते. ओके, सो ह्या गोष्टींमुळे इंडस्ट्रीत क्वालिफाईड ट्रेनर्स असणं खूप गरजेचं आहे. आणि ट्रेनिंग घेताना सुद्धा मेंबर्सनी पैसे इन्व्हेस्ट करताना अशा ट्रेनर्समध्येच करायला पाहिजेत की त्यांनी सर्टिफिकेशन केलं. मग अशा लोकांना तुम्ही ओळखण्याकरता काय, तर सर्टिफिकेट बघा. जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेनरमध्ये इन्व्हेस्ट करताय, ओके, आपण साधी गाडी जेव्हा सर्व्हिसिंगला घेऊन जातो, खरंय रिव्ह्यू. ओके, मी साधी का म्हणतोय, कारण शरीरा एवढं मौल्यवान काहीच नाहीये ना. मग ती साधी टू व्हीलर जरी असली ना आपली, ती आपण रिपेअरिंगला देताना त्या गॅरेजवाल्याचे बरेच प्रश्न विचारतो. बरोबर आहे, कारशी रिलेटेड रिव्ह्यू बघतो. मग शरीर तुम्ही कोणाकडे तरी सोपवताय, क्या बात आहे. आणि त्या केसमध्ये तुम्ही काहीच बघत नाही. किती लाईटली घेतो आपण शरीराला. गृहीत धरणं सुद्धा काय आहे, तर आपल्याला जे काय मिळालंय हे त्याच्याकडनं तसं फुकटच मिळालंय, त्यामुळे त्याची किंमत नाहीये. ते कुणालाही द्या, फ्री वाला आहे. हा, मग ते कोणालाही तुम्ही कसं काय सोपवू शकताय, असं नाही करायला पाहिजे. व्यक्तीने इन्व्हेस्ट करताना जी जिम आहे तिथं क्वालिफाईड ट्रेनर आहेत का, सर्टिफाईड आहेत का, त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत, पर्सनल ट्रेनिंग घेताना तो ट्रेनर जो आहे त्याचे सर्टिफिकेशन काय झालेले आहे ते चेक केलं, हे करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही नुकसान जे आपल्याकडे बघितलं जात नाही.